कारण लाडक्या बहिणींना सरकारकडून हे गिफ्ट मिळालेलं आहे। लाभार्थ्यांच्या खात्यात 2 महिन्यांची रक्कम जमा झालेली। सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी, पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। केवायसीची अट रद्द केल्याने आता खात्यात पैसे जमा होऊ लागले। खात्यात पैसे जमा करा असे आदेश कॅबिनेट बैठकीत मुख्यमंत्र्यांनी दिले। पण आता लगेच त्यांच्या खात्यात पैसे देणं गरजेचं आहे। त्यांच्या खात्यात पैसे दिले पाहिजे, त्याची सगळी तरतूद आम्ही केलेली आहे आणि ते पैसे आता खात्यामध्ये जाणं सुरू झालेलं आहे। राज्यातील 2,26,00,000 लाडक्या बहिणींचा आज 9 ऑगस्ट रविवार 100% गोडसुद्धा होताच आहे। कारण पात्र बहिणींच्या खात्यामध्ये जुलै महिन्याचा 25 हप्ता 1500 रुपये आणि ऑगस्ट महिन्याचा 26 हप्ता 1500 रुपये, तर या दोन्ही हप्त्यांचे एकत्रितपणे 3000 रुपये जमवण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा लाडक्या बहिणींनो, आज रविवार आहे तरी पण तुमच्या खात्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून जुलै महिन्याचा 25 हप्ता 1500 रुपये आणि ऑगस्ट महिन्याचा 26 हप्ता 1500 रुपये, तर या दोन्ही हप्त्यांचे एकत्रितपणे 3000 रुपये जमवण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा लाडके बहिणींनो, अख्खा जुलै महिना संपून गेलेला होता तरी पण तुमच्या खात्यामध्ये जुलै महिन्याचे 1500 आलेले नव्हते। आता ऑगस्ट महिन्याचे सुद्धा 9 तारीख आलेले होते तरी पण बहिणींनो, तुमच्या खात्यामध्ये मागचा जुलै महिन्याचा हप्ता आणि चालू ऑगस्ट महिन्याचा हप्ता अजून जमा झालेला नव्हता। त्यामुळे राज्यातील भरपूर लाडके बहिणी नाराज झालेल्या होत्या। तर या लाडके बहिणींची नाराजी दूर करण्यासाठी आजपासून जुलै महिन्याचा 25 हप्ता 1500 रुपये आणि ऑगस्ट महिन्याचा 26 हप्ता 1500 रुपये, तर या दोन्ही हप्त्यांचे एकत्रितपणे 3000 रुपये जमा करण्यास सुरुवात सुद्धा करण्यात आलेले आहे। बघा लाडके बहिणींना, जरी आज रविवार असला तरी पण हे पैसे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजेच डीबीटीच्या माध्यमातून सोडले जात आहे। त्यामुळे जरी बँका बंद असल्या तरी पण काळजी करायची गरज नाही। तुमच्या बँक खात्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून हे पैसे जमा करायला सुरुवात करण्यात आलेले आहे। तर लाडक्या बहिणींनो, आज 9 ऑगस्ट रविवार रोजी कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये कोणकोणत्या बँकेमध्ये आणि कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये जुलै महिन्याचा हप्ता आणि ऑगस्ट महिन्याचा हप्ता जमा केला जात आहे, तर ते जिल्हे कोणकोणते आहेत आणि या बँका कोणकोणत्या आहेत हेच आता आपण सविस्तर पद्धतीने पाहत आहोत। त्यामुळे पुढचे 2 मिनिटा व्हिडिओ सविस्तर आणि शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुमचे जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यांची 2 हप्त्यांची प्रतीक्षा संपून जाईल। यापुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। तर आता आपण वेळ न घालवता डायरेक्ट जिल्ह्यांच्या आणि डायरेक्ट बँकांची यादी पाहून घ्यात। म्हणजेच आज 9 ऑगस्ट रविवार रोजी ज्या ज्या जिल्ह्यांमध्ये जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यांचे पैसे सोडले जात आहेत, तर त्या जिल्ह्यांच्या आणि बँकांची यादी पाहून घेऊया, जेणेकरून लाडके बहिणींना, जर तुमचा जिल्हा या प्रमुख जिल्ह्यांच्या यादीमध्ये असेल आणि तुमचा बँका त्या प्रमुख बँकांच्या यादीमध्ये असेल तर तुम्हाला दिलासा मिळून जाईल आणि खऱ्या अर्थाने तुमची जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यांची 2 हप्त्यांची प्रतीक्षा संपून जाईल। यापुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। तर आता आपण वेळ न घालवता डायरेक्ट जिल्ह्यांचे डायरेक्ट बँकांची यादी पाहून घ्या। परंतु लाडके बहिणींना, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि तटकरे मॅडम या तिघांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील कोणत्याही लाडके बहिणींवरती अन्याय होणार नाही। ज्या ज्या बहिणी गरजू आहेत, ज्या ज्या लाडके बहिणी खरोखर योजनेचे लाभार्थी आहेत, तर अशा बहिणींना दिलासा मिळत आहे आणि अशा लाडके बहिणींची खऱ्या अर्थाने जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यांची 2 हप्त्यांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे। यापुढे कोणत्याही लाडके बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। बघा लाडके बहिणींनो, तुम्ही भरपूर दिवसांपासून वाट पाहिलेली होती, परंतु अखेर तुमची आता जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यांची 2 हप्त्यांची प्रतीक्षा संपत आहे। यापुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। तर आता आपण वेळ न घालवता डायरेक्ट जिल्ह्यांची आणि डायरेक्ट बँकांची यादी पाहून घ्या। परंतु जिल्हे आणि बँकांची यादी पाहण्याच्या अगोदर राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींवरती अन्याय होणार नाही। ज्या ज्या बहिणी गरजू आहेत, ज्या ज्या लाडक्या बहिणी खरोखर लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी आहेत, तर अशा बहिणींना दिलासा मिळत आहे आणि खऱ्या अर्थाने अशा सर्व लाडक्या बहिणींची आता जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यांची 2 हप्त्यांची प्रतीक्षा संपत आहे। तर आता आपण भरपूर वेळ घालवलेला आहे। आता आपण वेळ न घालवता डायरेक्ट जिल्हे आणि डायरेक्ट बँकांची यादी पाहून घ्यात, कारण आज सकाळी मंत्रिमंडळाची बैठक पार पडलेली होती। या बैठकीमध्ये मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री म्हणजेच बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब आणि तटकरे मॅडम, तर या तिघांच्या मध्ये मंत्रिमंडळाची बैठक पार पडलेली होती। या बैठकीमध्ये जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यांचे पैसे बहिणींच्या खात्यामध्ये वितरित करण्यासाठी 7200 कोटींची निधीला मंजुरी देण्यात आलेली होती। 7200 कोटींचा निधी बँकांमध्ये पाठवण्यात आलेला होता। आता बँकांमधून थेट बहिणींच्या
खात्यामध्ये पैसे सोडले जात आहेत. तर आता आपण वेळ न घालवता ज्या ज्या जिल्ह्यांमध्ये ज्या ज्या बँकेमध्ये लाडकी बहीण योजनेचा जुलै महिन्याचा हप्ता आणि ऑगस्ट महिन्याचा हप्ता आता सोडला जाणार आहे, तर ते जिल्हे आणि बँका आपण सविस्तर पद्धतीने पाहून घ्या. परंतु सर्वात महत्त्वाची गोष्ट बघा, जुलै हप्त्यासाठी आणि ऑगस्ट हप्त्यासाठी सरकारच्या माध्यमातून ज्या ज्या पात्रता लावलेल्या आहेत, तर त्या कोणकोणत्या पात्रता लावलेल्या आहेत, तर त्या पात्रता आपण पाहून घेऊयात. यासोबत लाडक्या बहिणींनो, तुम्ही कोणकोणती कामे केलेली असायला पाहिजे, तर ती कामे सुद्धा लगेच सांगतो, जेणेकरून जर तुम्ही कामे केले तर तुमच्या खात्यामध्ये लगेच हप्ता जमा व्हायला सुरुवात सुद्धा होणार आहे. आता बघा लाडक्या बहिणींनो, आपल्या राज्याच्या महिला व बालिका सेवाच्या मंत्री म्हणजेच लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकरे मॅडम यांच्या माध्यमातून मागच्या काही दिवसांपूर्वी लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाडक्या बहिणींच्या अर्जांची तपासणी करण्यात आलेले होते. त्यावेळेस लाडक्या बहिणींना योजनेची KYC करण्यास सांगितले होते. तर त्यावेळेस राज्यातील ज्या ज्या लाडक्या बहिणींनी लाडकी बहीण योजनेची KYC पूर्ण केलेली आहे, तर अशा लाडक्या बहिणींची जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यांची 2 हप्त्यांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे. यासोबत राज्यातील ज्या ज्या लाडक्या बहिणींनी आपले आधार कार्ड आपल्या बँक खात्याशी लिंक केलेलं असेल, तर अशा लाडक्या बहिणींची सुद्धा जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यांची 2 हप्त्यांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे. बघा लाडक्या बहिणींनो, ही 2 महत्त्वाची कामे तुम्हाला करायची होती. जर तुम्ही ही महत्त्वाची 2 कामे केलेली असतील तर तुमची खऱ्या अर्थाने जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यांची 2 हप्त्यांची प्रतीक्षा संपत आहे. तर आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने पात्रता पाहून घ्या. बघा, पहिले पात्रता म्हणजे तुमच्याकडे 4 चाकी गाडी नसायला पाहिजे. दुसरी पात्रता, तुमच्या घरातील कोणताही सदस्य सरकारी कर्मचारी नसायला पाहिजे. पुढची पात्रता, तुमचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असायला पाहिजे. तुमच्या घरातील कोणताही सदस्य रिटायर पेन्शनधारक नसायला पाहिजे. जर तुम्ही अशा पात्रतेमध्ये पात्र ठरत असाल तर तुमचे खऱ्या अर्थाने जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यांची 2 हप्त्यांची प्रतीक्षा संपत आहे. यापुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही. तर आता आपण वेळ न घालवता डायरेक्ट जिल्ह्यांची आणि डायरेक्ट बँकांची यादी पाहून घेऊया, जेणेकरून तुम्हाला दिलासा मिळून जाईल आणि खऱ्या अर्थाने तुमची जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यांची 2 हप्त्यांची प्रतीक्षा संपून जाईल. तर आता आपण सविस्तर पद्धतीने पात्रता पाहिलेले आहेत. आता आपण सविस्तर पद्धतीने जिल्ह्यांची आणि बँकांची यादी सुद्धा पाहून घेऊया. आता बघा लाडक्या बहिणींनो, जिल्ह्यांची यादी आपण पाहणार आहोत. परंतु लाडक्या बहिणींनो, जिल्ह्यांची यादी पाहण्याच्या अगोदर आज या ठिकाणी 9 ऑगस्ट रविवार रोजी ज्या ज्या बँकेमध्ये जुलै आणि ऑगस्ट या 2 हप्त्यांचे पैसे जमा केले जाणार आहेत, तर त्या प्रमुख बँकांच्या यादी सविस्तर पद्धतीने पाहून घेऊया, जेणेकरून जर तुमचं बँक खाते या प्रमुख बँकांच्या यादीमध्ये असेल तर तुम्हाला सुद्धा दिलासा मिळून जाईल आणि खऱ्या अर्थाने तुमची जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यांची 2 हप्त्यांची प्रतीक्षा संपून जाईल. यापुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही. तर बघा, आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण सरकारी, सहकारी, खाजगी, पतसंस्था, सोसायटी अशा भरपूर बँका आहेत. तर सर्वच्या सर्व बँकांमध्ये जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यांचे 2 हप्त्यांचे पैसे सोडले जाणार नाही. तर बघा, आपल्या महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी टोटल मिळून या ठिकाणी 12 जिल्ह्यांमधील बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे आज सोडले जाणार आहेत आणि 12 बँकांची निवड आजसाठी करण्यात आलेली आहे. त्यामुळे जर तुमचा जिल्हा प्रमुख 12 जिल्ह्यांच्या यादीमध्ये असेल आणि जर तुमचं बँक खातं या प्रमुख 12 बँकेपैकी एका बँकेमध्ये असेल तर तुमचे सुद्धा जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यांची 2 हप्त्यांची प्रतीक्षा आता संपत आहे. यापुढे तुम्हाला बँकाची मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही. तर आता आपण वेळ न घालवता जिल्हे आणि बँकांची यादी पाहून घ्या. परंतु लाडकी बहिणींनो, जिल्हे आणि बँकांची यादी पाहण्याच्या अगोदर आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील कोणत्याही लाडकी बहिणींवरती अन्याय होणार नाही. ज्या ज्या बहिणी गरजू आहेत, ज्या ज्या बहिणी खरोखर योजनेचे लाभार्थी आहेत, तर अशा बहिणींना दिलासा दिला जात आहे आणि खऱ्या अर्थाने लाडकी बहिणींची जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यांची 2 हप्त्यांची प्रतीक्षा संपवली जात आहे. यापुढे कोणत्याही लाडकी बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही. तर आता आपण महत्त्वाची माहिती सांगत आहोत. तर बघा, आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत. आता या 36च्या 36 सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी पैसे सोडणं शक्य होत नसतं, कारण हे पैसे टप्प्याटप्प्याने सोडले जात असतात. त्याच पद्धतीने लाडकी बहिणींनो, सध्याच्या स्थितीला पहिल्या टप्प्यातील 12 जिल्ह्यामधील बहिणींच्या खात्यामध्ये पैसे सोडले जात आहेत. त्यानंतर उद्या दुसऱ्या टप्प्यातील बहिणींच्या खात्यामध्ये पैसे सोडले जातील आणि परवा दिवशी तिसऱ्या टप्प्यामध्ये हे पैसे सोडले जाणार आहेत. म्हणजेच लाडक्या बहिणींना
3 टप्प्यांमध्ये हे पैसे सोडले जात आहे. तर सर्वात अगोदर आता पहिला टप्पा वितरित होत आहे. तर पहिल्या टप्प्यातील 12 जिल्ह्यांच्या यादी आणि 12 बँकांच्या यादी आता आपण पाहून घेऊयात. आता बघा लाडके बहिणींनो, जिल्हे आणि बँकांच्या यादी आपण पाहणार आहोत. परंतु लाडके बहिणींनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील कोणत्याही लाडके बहिणींवरती अन्याय होणार नाही. ज्या ज्या बहिणी गरजू आहेत, ज्या ज्या लाडके बहिणी खरोखर योजनेचे लाभार्थी आहेत, तर अशा बहिणींना दिलासा मिळत आहे. आणि अशा लाडके बहिणींची खऱ्या अर्थाने जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यांची 2 हप्त्यांची प्रतीक्षा संपून जात आहे. यापुढे कोणत्याही लाडके बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही. तर आता आपण वेळ न घालवता डायरेक्ट जिल्हे आणि डायरेक्ट बँकांच्या यादी पाहत आहोत. तर बघा लाडके बहिणींना, आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील कोणत्याही लाडके बहिणींवरती अन्याय होणार नाही. ज्या ज्या बहिणी गरजू आहेत त्या लाडके बहिणींची खऱ्या अर्थाने प्रतीक्षा संपवली जात आहे. परंतु राज्यातील 5 प्रकारच्या बहिणींच्या खात्यामध्ये जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यांचे 2 हप्त्यांचे पैसे येणार नाही. तर बघा या 5 प्रकारच्या बहिणींपैकी पहिल्या प्रकारच्या बहिणी म्हणजे ज्या बहिणींचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांच्या पुढे आहे, अशा पहिल्या प्रकारच्या बहिणींना पैसे मिळणार नाही. त्यानंतर दुसरा प्रकार बघा, ज्या बहिणी सरकारी कर्मचारी आहेत तर अशा बहिणींना सुद्धा पैसे मिळणार नाहीत. तिसरा प्रकार, ज्यांच्याकडे पांढरे रेशन कार्ड असेल त्यांना पैसे मिळणार नाहीत. चौथा प्रकार, ज्यांच्याकडे 4 चाकी गाडी असेल त्यांना पैसे मिळणार नाहीत. 5वा प्रकार, ज्या बहिणींनी सध्याच्या स्थितीला जमीन खरेदी केलेली असेल आणि त्या बहिणींची जमीन आता 5 एकरांच्या पुढे गेलेली असेल त्यांना पैसे मिळणार नाहीत. आणि ज्या बहिणींच्या घरामधील त्यांचा मुलगा मुलगी किंवा लाडके बहिणी स्वतः सरकारी कर्मचारी बनलेले नसतील त्यांना पैसे मिळतील. परंतु ज्या बनलेले असतील त्यांना हे पैसे मिळणार नाही. तर बघा आता तुम्हाला प्रकार सांगितलेले आहेत. आता आपण वेळ न घालवता जिल्हे आणि वेळ न घालवता बँकांची यादी पाहून घेऊयात. परंतु लाडके बहिणींनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट बघा, आज एकाच दिवशी सर्व जिल्ह्यामधील सर्वच बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे सोडणं होणं शक्य होणार नाही. त्यामुळे हे पैसे टप्प्याटप्प्याने सोडले जात आहेत. तर बघा सर्वात अगोदर पुणे जिल्हा, यानंतर मुंबई शहर, मुंबई उपनगर, अमरावती, रत्नागिरी, रायगड, सातारा, कोल्हापूर, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर जिल्हा, रत्नागिरी जिल्हा, रायगड जिल्हा, सातारा जिल्हा, कोल्हापूर जिल्हा, या वरच्या साईडचा नांदेड जिल्हा, नंदुरबार जिल्हा, नाशिक जिल्हा, नागपूर जिल्हा. तर अशा जिल्ह्यामध्ये सर्वात अगोदर आणि लाडके बहिणींनो, SBI बँक, इंडियन पोस्ट पेमेंट बँक, महाराष्ट्र ग्रामीण बँक, जिल्हा मध्यवर्ती बँक, ICICI बँक, HDFC बँक, कोटक महिंद्रा बँक, पंजाब नॅशनल बँक, पंजाब अँड सिंध बँक, अशा बँकेमध्ये ज्या ज्या बहिणींचं खातं आहे त्यांची सुद्धा आता प्रतीक्षा संपवली जात आहे. तर बघा लाडके बहिणींनो, आता लवकरच नागपंचमी आणि रक्षाबंधन सण येत आहे. तर या नागपंचमीला आणि रक्षाबंधनला हे पैसे जमवण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. लवकरच तुम्हाला सुद्धा दोन्ही महिन्यांचे पैसे मिळतील.